Hello students, in last lecture we had seen the NMR spectroscopy, how the signal obtained in the NMR spectroscopy and how the NMR spectroscopy is useful for the determination of the structure of the molecule. That means we had seen the number of applications of the NMR spectroscopy. Now let us see the problems based on the NMR spectroscopy. Now during the solving the problems we have to take certain things under consideration. Now let us see, this is a first example you are seeing in the screen, that the molecular formula of the compound is given over here. What is the molecular formula of the compound? Molecular formula, as I had told you in a previous lectures also. So the molecular formula of given compound is C2H6O, and we have to find out compound, the structure of the compound depending upon the NMR data. Now here, if such a problem is given to us, then first thing is that we have to calculate the number of unsaturation present in the compound, as I had already told you, but I am repeating this in order to have the more practice for solving the problem. So in this case we have to find out the number of unsaturated sites present in given compound. That means the given formula is C2H6O. Now if such a formula is given, then what we have to do first, if in the molecular formula there is a oxygen is given, the oxygen is given in the formula, that means O is given, then we have to correct that formula by adding CH2, that is 1 carbon and 2 hydrogen in given formula. So that formula is called as a corrected formula. आता आपल्याला ह्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे C6H6O. तर याच्या आपल्याला नंबर ऑफ अनसॅच्युरेटेड साइट्स, म्हणजे याच्यामध्ये किती डबल बॉन्ड असू शकतील हे फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, याच्यामध्ये आपल्याला त्याचे नंबर ऑफ अनसॅच्युरेटेड साइट्स कॅल्क्युलेट करावे लागतील. त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा या फॉर्म्युल्यामध्ये ऑक्सिजन जर दिला असेल, जर एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये ऑक्सिजन दिला असेल तर तो फॉर्म्युला करेक्ट करायचा असतो बाय ॲडिंग 1 कार्बन अँड 2 हायड्रोजन्स, 1 कार्बन आणि 2 हायड्रोजन त्याच्यात ॲड करणार. मग दिलेला जो फॉर्म्युला आहे आपल्याला, आपण 1 बाय 1 स्टेप, नायट्रोजन असेल तर अजून आपल्याला पुढे नवीन ॲड करावं लागेल, ते नंतर बघू आपण. या फॉर्म्युल्यात आपल्याला ऑक्सिजन दिला आहे, म्हणून आपल्याला जो फॉर्म्युला दिलेला आहे C2H6 मध्ये बघा, वी ॲडेड CH2. CH2 ॲड केल्यामुळे फॉर्म्युला काय झाला, C3H8. दिस इज ओनली फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ साईट ऑफ अनसॅच्युरेशन, हे अनसॅच्युरेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी. मग हा करेक्टेड फॉर्म्युला आपला झाला C3H8. म्हणजे दिलेला जो कंपाऊंड आहे त्याचा फॉर्म्युला प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपण हा C2H6Oच फॉर्म्युला वापरणार, पण अनसॅच्युरेटेड साईट करण्यासाठी आपण त्याला करेक्ट केलं. ऑक्सिजन असल्यामुळे CH2 ॲड केलं, फॉर्म्युला झाला C3H8. नाव याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला बघायचं आहे कंपाऊंड जर C3H8 आहे तर त्याच्यामध्ये हायड्रोजन डिफिशियन्सी आहे, ती किती डिफिशियन्सी आहे ते काढायचं आहे. म्हणजे कसं बघा, आता जर आपल्याला माहिती आहे सॅच्युरेटेड कंपाऊंडचा फॉर्म्युला काय, अल्केनचा, सॅच्युरेटेड अल्केनचा CnH2n+2 हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. हा अल्केनचा फॉर्म्युला, हा सॅच्युरेटेडचा फॉर्म्युला आहे. म्हणजे आपल्याला दिलेल्या कंपाऊंडमध्ये कार्बन 3 आहेत, त्यानुसार जर आपण कॅल्क्युलेशन केलं CH2n+2 C3 झाले. मग आता यांची किंमत 3 झाली, त्यामुळे इथं पण आपण यांची किंमत टाकणार 2 × 3 + 2. हे जे कॅल्क्युलेशन केलं त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल, C3 हा 2 × 3 6 अँड दिस 2 7 8. फॉर्म्युला काय असायला पाहिजे आपल्याला, दिस फॉर्म्युला मस्ट बी H8. अशा प्रकारचा हा फॉर्म्युला असला पाहिजे. म्हणजे सॅच्युरेटेडचा फॉर्म्युला आपल्याला काय असला पाहिजे, C3H8, आणि आपल्याला दिलेला आहे तो देखील C3H8. याचा अर्थ करेक्टेड फॉर्म्युला मायनस सॅच्युरेटेड फॉर्म्युला जर केलं, C3H8 हा करेक्टेड आहे, आपण आधी करेक्ट केला आहे तो, आणि आता सॅच्युरेटेडचा काढलेला हा C3H8. म्हणजे दोघांची जर वजाबाकी केली तर कार्बन 0 हायड्रोजन 0 होतात. म्हणजे इथं काय, हायड्रोजन डिफिशियन्सी 0 आहे. मग साईट ऑफ अनसॅच्युरेशन SU ज्याला आपण म्हणतो त्याला काढण्यासाठी HD/2 हायड्रोजन डिफिशियन्सी डिवायडेड बाय 2 करावं लागतं. आणि अशा प्रकारे मग आपल्याला काय करता येतं,
इथं हायड्रोजन डिफिशियन्सी आपली 0 आली आहे. 0/2 इज इक्वल टू आपण 0 आहे. म्हणजेच दिलेल्या कंपाऊंडमध्ये काय आहे, अनसॅच्युरेटेड म्हणजे डबल बॉन्ड नाही असं आपल्याला कळतं. आता आपल्याला काय दिलेलं आहे, त्याच्यामध्ये NMR डाटा दिलेला आहे. NMR डाटा इथं आता आपल्याला दिलेला नाही आहे, ॲक्च्युली सिग्नलच दिलेला नाही आहे. पण इथं आपल्याला ओन्ली वन सिग्नल असं म्हटलेलं आहे, म्हणजे एक सिग्नल देतोय तो कंपाऊंड. म्हणजे त्याच्यामध्ये एकूण 6 हायड्रोजन आहेत दिलेल्या कंपाऊंडमध्ये. इथं आपण आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना हा फॉर्म्युला वापरणार. याच्यामध्ये किती हायड्रोजन दिलेले आहे, 6 हायड्रोजन दिलेले आहे आणि एकच सिग्नल देतोय कंपाऊंड. म्हणजे दिलेल्या कंपाऊंडमध्ये एकच इक्विव्हॅलंट सेट ऑफ प्रोटॉन आहेत. त्यामुळे हा असणारा कंपाऊंड एकच सिग्नल देणार आहे 6 प्रोटॉनसाठी. म्हणून काय असलं पाहिजे, त्या कंपाऊंडमध्ये 6 हायड्रोजन आहेत, म्हणजेच 2 कार्बनवरती CH3 आणि CH3 असे म्हणून जॉईंट असतील. म्हणजे 3, 3, 6 असे, आणि त्यांचं एन्व्हायरमेंट सारखं असेल. त्यामुळे त्या कंपाऊंडचं मग आपल्याला काय करायचं, CH3 असू शकतो. म्हणून आपण काय केलं, आता वी हॅव टू राईट हिअर CH3 आपण लिहिलं, मग CH3 असू शकतं आणि दुसरं पण CH3. आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये 2च कार्बन दिलेले आहेत, 2 कार्बन कंप्लीट झाले. आता आपल्याला मग उरलं काय, आपल्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त उरला आहे आपल्याला एक ऑक्सिजन. त्यामुळे मग त्याला कसं करू शकतो आपण, CH3 एक CH3, दोघांचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट सारखं करायचं असेल तर अशा प्रकारे बघा, दोघी CH3चं आता एन्व्हायरमेंट सारखं झालं. त्यामुळे हे A प्रोटॉन असतील तर हे देखील काय Aच प्रोटॉन आहेत, कारण का हा CH3 ऑक्सिजनला जॉईंट आहे आणि हा देखील ऑक्सिजनला जॉईंट आहे. दॅट्स वाय या दोघांचं 6ही प्रोटॉनचं 3 प्रोटॉनचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट सारखं म्हणजे एकच सिग्नल देईल. सो दिस इज द स्ट्रक्चर. याचा अर्थ काय होतं की त्याचं स्ट्रक्चर आपल्याला अशा प्रकारे कॅल्क्युलेट करता येऊ शकतं. असे मग अनेक प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करू शकतो. असं याच्यामध्ये बघा, आता इथे दिलेलं आहे, आपण हे प्रॉब्लेम एवढा एक घेऊ आणि बाकीचं आपण पाहिलेले मग दुसरे NMRचे प्रॉब्लेम आपण त्याच्यावरून घेऊया. साईट ऑफ अनसॅच्युरेशन बघा, आता इथे कंपाऊंड कसं कॅल्क्युलेट करायचं त्याच्यासाठी फक्त रिपीट करतो आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय दिलेला आहे, C3H9N. आता ऑक्सिजन दिला असेल तर CH2 ॲड करतो आणि जर नायट्रोजन दिला असेल फॉर्म्युल्यामध्ये जसं काही इथं दिलेलं आहे, त्यावेळेला आपण काय करायचं, नायट्रोजनच्या ऐवजी अनसॅच्युरेटेड साईट काढण्यासाठी CH ॲड करायचं, म्हणजे एक कार्बन आणि एक हायड्रोजन. मग आपल्याला फॉर्म्युला दिला आहे C3H9. C3H9 मध्ये एक CH ॲड केला तर फॉर्म्युला झाला C4H10. काय झाला फॉर्म्युला, C4H10. मग C4 साठी आपल्याला आता साईट ऑफ अनसॅच्युरेशन म्हणजे कार्बन नंबर 4 झालं. म्हणून आपल्याला C आणि H2N मध्ये जर टाकलं तर कार्बनची संख्या 4 आहे, तर आपल्याला किती यायला पाहिजे हायड्रोजन, 2 × 4 8 × 2 10. बघा, म्हणजे दिलेला सॅच्युरेटेड फॉर्म्युला पण C4H10 आहे, दिलेला फॉर्म्युला पण C4H10 आहे. दॅट मीन्स इन द गिवन structure that is having formula, the compound having molecular formula C3H9 has no hydrogen deficiency. Hydrogen deficiency नाही, म्हणून site of unsaturation is equal to hydrogen deficiency divided by 2. असं जर केलं तर 0 हायड्रोजन डिफिशियन्सी डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 0. म्हणजे हा कंपाऊंड जो आहे याच्यामध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट नाहीत पुन्हा, आणि आपल्याला या कंपाऊंडचा एकच सिग्नल मिळतोय. इथे दिलेलं बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला C3H9 विथ ओनली वन सिंगलेट, म्हणजे एकच सिंगलेट आपल्याला मिळते. म्हणजेच जेवढे प्रोटॉन दिलेले आहेत त्यांचं पुन्हा इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट काय आहे, सारखंच आहे. म्हणजेच जे 6 प्रोटॉन असतील ते कसे असतील, CH3 आणि CH3 असे हे प्रोटॉन असतील, आणि या दोघी CH3चं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट काय असेल, सारखंच असेल. आणि एकूण कंपाऊंडमध्ये आपल्याला प्रोटॉन दिलेले आहेत 10. दिलेल्या कंपाऊंडमध्ये प्रोटॉन किती दिले, 9 प्रोटॉन दिलेले आहेत. म्हणजे कंपाऊंडमध्ये 3 CH3 ग्रुप असतील, नॉट ओनली 2. CH3 आणि CH3 असे एकूण 9 प्रोटॉन असू शकतात. 3 1 3 3 2 3 3 9 अशा प्रकारे, आणि यांचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट पण सारखंच असेल. आणि आता कंपाऊंडचं जर आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला जर पाहिला त्याच्यामध्ये काय C4H10 मध्ये C4H9 मध्ये आता 3 CH3 ग्रुप जर गेले, 3 3 9 प्रोटॉन गेले, म्हणजे प्रोटॉन संपले आणि कार्बनही संपले. मग उरला काय, फक्त नायट्रोजन. म्हणजे नायट्रोजनला काय असतील याचा अर्थ, ह्या नायट्रोजनला हिअर द नायट्रोजन इज हिअर, याला काय असतील, मग CH3 ग्रुप जॉईंट असतील.
CH3 म्हणजेच तिघी CH3चं प्रोटॉनचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट पण काय झालं, सारखं झालं. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द कंपाऊंड. अशा प्रकारे कंपाऊंडचं स्ट्रक्चर. वी आर रिपीटिंग दिस प्रॉब्लेम. वी हॅड ऑलरेडी सीन दिस प्रॉब्लेम्स. हे आपण पाहिलेलेच आहेत आधी. आता आपल्याला बघा NMR डाटावरून मग पुढचा कंपाऊंड जो आहे त्याचं हे बघायचं आहे. दिलेला आहे डाटा, कंपाऊंड दिलेला आहे आपल्याला, मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे. वी हॅव टू असाइन द स्ट्रक्चर ऑफ द कंपाऊंड फ्रॉम द NMR डाटा. NMR डाटावरून आपल्याला कंपाऊंडचं स्ट्रक्चर फाइंड आउट करायचं आहे. आता इथं कुठलं आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला C5H12O. आता आपल्याला याच्यामध्ये साईट ऑफ अनसॅच्युरेशन कॅल्क्युलेट करायचं. वी हॅव टू फर्स्ट कॅल्क्युलेट द साईट ऑफ अनसॅच्युरेशन. मग आपल्याला साईट ऑफ अनसॅच्युरेशन काढताना आपल्याला बघू कंपाऊंडमध्ये ऑक्सिजन दिलेला आहे. त्यामुळे त्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये करेक्टेड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, CH2 ॲड करावं लागेल. मग आपला फॉर्म्युला आहे C5H12 दिलेला आहे आपल्याला. मग आपल्याला ॲड करायचं आहे CH2. तर आपण यांची बेरीज केली तर C5 आणि हा एक झाला एक C6 आणि हायड्रोजन 12 आणि 2 14 हायड्रोजन 14. म्हणजे आपल्याला काय पाहिजे, करेक्टेड फॉर्म्युला आहे C6H14. C6H14 हा आपला फॉर्म्युला झाला. आता मी लिहितोय C6H14 हा आपला फॉर्म्युला आहे. आता आपल्याला सॅच्युरेटेड कंपाऊंड साठीचा फॉर्म्युल्यामध्ये मग तर बघावं लागेल की जर कार्बन 6 असतील तर हायड्रोजन किती असले पाहिजेत ते बघू. C2 × 6 यांची किंमत 6 झाली +2. जर इथं पाहिलं 2 × 6 12 +2 14 C6H14. म्हणजेच कंपाऊंडचा करेक्टेड सॅच्युरेटेड फॉर्म्युला पण C6H14 आहे आणि आपल्याला दिलेला फॉर्म्युला पण एक प्रकारे C6H14 आहे. म्हणजे हायड्रोजनची संख्या याच्यामध्ये अनसॅच्युरेट कमी नाही आहे, हायड्रोजन डिफिशियन्सी नाही आहे, 0 झालं. म्हणून आपल्याला SU = काय येईल, साईट ऑफ अनसॅच्युरेशन = HD/2 म्हणजेच 0/2 = 0. इथं कंपाऊंड हा सॅच्युरेटेड आहे, डबल बॉन्ड नाहीत कंपाऊंडमध्ये. आता याच्यावरून आपल्याला आता साईट ऑफ अनसॅच्युरेशन आहे, डबल बॉन्ड नाही, हे एक माहिती आपल्याला मिळाली. आता NMR डाटा दिलेला आहे. तो NMR डाटा काय सांगतोय, 0.8 डेल्टाला ट्रिपलेट आपल्याला 3 प्रोटॉन जे आहेत ते देत आहेत ट्रिपलेट. 3 प्रोटॉन देत आहेत आपल्याला ट्रिपलेट. आता 3 प्रोटॉन केव्हा ट्रिपलेट देतील की आपल्याला माहिती आहे कुठलाही कंपाऊंड N+1 या फॉर्म्युल्याने सिग्नल आपल्याला देतो. N+1 म्हणजे दीज आर N स्टँड्स फॉर द नेबरिंग प्रोटॉन. म्हणजे 3 हायड्रोजन जे ट्रिपलेट देत आहेत त्याच्या शेजारी ट्रिपलेट म्हणजे किती असले पाहिजे, 2 प्रोटॉन असले पाहिजेत. यांची किंमत 2 असली पाहिजे. कारण का 2 + 1 3 होतं म्हणजे ट्रिपलेट होतं. म्हणजे यांच्या नेबरिंग प्रोटॉन्स जे आहेत ट्रिपलेट देत आहेत त्यांच्यात या CH3 प्रोटॉनजवळ काय असले पाहिजे, 2 प्रोटॉन असले पाहिजेत. तर हा देईल. आणि ते प्रोटॉन जे आहेत ते हायली सिल्डेड प्रोटॉन आहेत कारण 0.8ला ते आपल्याला व्हॅल्यू देत आहेत. म्हणजे पहिला सिग्नल असं सांगतो की कंपाऊंडमध्ये CH2 CH3 असं स्ट्रक्चर असलं पाहिजे. कारण का की आपल्याला हे 3 प्रोटॉन जे आहेत आता हे प्रोटॉन ट्रिपलेट देत आहेत. कारण का की त्याच्या शेजारी 2 प्रोटॉन आहेत आणि हे 2 प्रोटॉन म्हणजे N प्रोटॉन झाले नेबरिंग प्रोटॉन आणि +1 हा फॉर्म्युला आहे. 2 + 1 3 म्हणजेच हे देतील, हे प्रोटॉन ट्रिपलेट देतील. झालं. हे असं स्ट्रक्चर असलं पाहिजे. एक तर मिळालं आपल्याला काय मिळतंय, CH2 CH3 असलं पाहिजे कंपाऊंडमध्ये. ओके. दुसरा सिग्नल आहे 1.4 डेल्टाला क्वार्टेट म्हणजे 4 सिग्नल. क्वार्टेट म्हणजे 4 सिग्नल म्हणजे 4 मल्टिप्लेटमध्ये 4 सिग्नल. कोण देत आहे पण ते 2 हायड्रोजन. हे 2 हायड्रोजन केव्हा आपल्याला सिग्नल देतील क्वार्टेट 4 सिग्नल, त्याच्या शेजारच्या प्रोटॉनवर या 2 प्रोटॉनच्या शेजारी किती प्रोटॉन असले पाहिजे, 3. कारण काय N+1 हे क्वार्टेट 4 येण्यासाठी यांची किंमत काय लागेल, 3. म्हणून 3 + 1 4 क्वार्टेट देतील. म्हणजे 2 हायड्रोजन तेव्हा क्वार्टेट देतील. आता इथे दिलेलं आहे मग हे CH3 प्रोटॉन आहेत बघा. हे CH3 प्रोटॉनमुळे हे 3 आहेत. 3 + 1 4 म्हणजे हे जे काही याच्या शेजारी 3 प्रोटॉन म्हणजे हा देईल आपल्याला क्वार्टेट. हा आपल्याला काय देईल, क्वार्टेट CH2. म्हणजे असं ग्रुपिंग असलं पाहिजे. पुन्हा आपल्याला हे पुन्हा सिद्ध झालं अशा प्रकारे. पुढचं आता
पुढचं दिलेलं 2.4 डेल्टा. आता बघा व्हॅल्यू वाढली आहे, डेल्टा व्हॅल्यू वाढली म्हणजेच काय, प्रोटॉन डिशिल्डिंग वाढलेलं आहे. एक हायड्रोजन जो डिशिल्डेड आहे तो आपल्याला काय देतो, सिंगलेट देतोय. म्हणजे सिंगलेट म्हणजे काय, त्याच्या शेजारीच्या कार्बनवरती प्रोटॉनच नसेल असा जो आहे तो सिंगलेट देतोय. म्हणजेच काय, आपल्याला 2.4 डेल्टा म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट जवळ आहे, त्याची व्हॅल्यू जास्त असल्यामुळे याचा अर्थ ऑक्सिजन जो आहे त्याला जॉईंट असेल हा हायड्रोजन. हा याच्या शेजारी इथं प्रोटॉनच नाही आहे म्हणून हा सिंगलेट देईल. N+1 म्हणजे काय, 0+1, शेजारी प्रोटॉन नाही, नेबरिंग प्रोटॉन नाही. मग 0+1 झालं. 0+1मुळे काय होईल, मग 0+1 = 1 म्हणजे सिंगलेट. म्हणजे हा जो काही कंपाऊंड आहे हा सिंगलेट देईल. अशा प्रकारे बघा, अशा प्रकारे आपल्याला या सिंगलेट म्हणजे OH ग्रुप पण त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. आणि लास्ट आहे सिंगलेट फॉर 6 हायड्रोजन. 6 हायड्रोजन काय दाखवत आहेत, सिंगलेट दाखवत आहेत. 6 हायड्रोजन सिंगलेट केव्हा दाखवतील, त्यांच्या शेजारी एकही प्रोटॉन नसेल. म्हणजे कसं, तर ऑक्सिजनला काय असेल, एकतर CH3 जॉईंट असेल. अशा प्रकारे पण ग्रुपिंग असू शकतं. तर हे 6 प्रोटॉन आपल्याला अशा प्रकारे सिंगलेट देऊ शकतात, बरोबर. किंवा मग आपल्याला असं पण असू शकतं, C+O इथं घेतलं, इथं CH3 घेतलं आणि इथं CH3 घेतलं. असं ग्रुपिंग जरी असलं तरी यांचं आणि यांचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट सारखं 6 प्रोटॉन सिंगलेट देऊ शकतात. हे पण सिंगलेट देऊ शकतात. पण हा असू शकत नाही, कारण का, इथं आपल्याला इतर कंपाऊंड ॲड करण्यासाठी जागा नाही म्हणून. मग आपल्याला आता इन्फॉर्मेशन काय मिळालेली आहे बघा, इथं सेम एक्सप्लेन केलेलं आहे. साईट ऑफ अनसॅच्युरेशन 0 आहे. मग अशी मी एक्सप्लेन केल्याप्रमाणे डेल्टा व्हॅल्यूज जे आहेत, हे ट्रिपलेट 3 हायड्रोजनला म्हणजे CH3CH2 ग्रुपिंग, हा क्वार्टेट आहे म्हणजे CH2CH3 ग्रुपिंग, सिंगलेट म्हणजे OH ग्रुप, आणि सिंगलेट आहे तो CH3CH3. सॉरी, मी O म्हटलं इथे कार्बन, कारण 1.1च डेल्टा आहे, व्हॅल्यू कमी आहे म्हणून कार्बनला CH3CH3 जॉईंट असेल. असं सगळं एकत्र केलं आपण. हा सगळा डाटा जर एकत्र आपण केला तर आपल्याला स्ट्रक्चर मिळतं बघा. मग CH3 CH3 CH2 तर होतंच, कार्बनला CH3CH3 जॉईंट आणि OH. अशा प्रकारे कंपाऊंडचं स्ट्रक्चर हे डिसाईड करता येतं. म्हणजेच याच्यामध्ये बघा आता इक्विव्हॅलंट सेट आहेत प्रोटॉन. हे CH3 इक्विव्हॅलंट प्रोटॉन आहे, याला DD प्रोटॉन म्हटलेलं आहे. कारण का, ते दोघी कार्बनला जॉईंट आहेत, सेम ॲटमला जॉईंट आहेत, त्यामुळे दोघांचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट सारखं असल्यामुळे हे 6 प्रोटॉन जे आहेत, 6 हायड्रोजन ॲटम्स, हे सिंगलेट सिग्नल देतील. ओके. आता दुसरे जे प्रोटॉन आहेत, B प्रोटॉन, यांचं पण इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट वेगळं आहे. कारण हे B प्रोटॉन कोणाला जॉईंट आहेत, कार्बनला जॉईंट आहे आणि इकडे CH3ला जॉईंट आहे, म्हणून हा B झाला. आणि हा CH3 तिसरा सेट, कारण CH3 कोणाला जॉईंट आहे, CH2ला. म्हणजे दोघांचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट. अशा प्रकारे मग आपल्याला सिग्नल A प्रोटॉन जे आहेत, इथे A प्रोटॉन जे आहेत, हे A प्रोटॉन आपल्याला देतील ट्रिपलेट. कारण का, त्याच्या शेजारी 2 प्रोटॉन आहेत, 2 अधिक 1 काय होतं, N+1 मध्ये ट्रिपलेट होतात, हे ट्रिपलेट देतील. मग आणि B प्रोटॉन जे आहेत ते काय देतील आपल्याला, B प्रोटॉनच्या शेजारी किती, हे 3 प्रोटॉन आहेत, इकडच्या बाजूला एकही प्रोटॉन नाही, म्हणून 3+1 ते देतील आपल्याला क्वार्टेट. हे B प्रोटॉन काय देतील, क्वार्टेट. आणि हे D प्रोटॉन, त्याच्या शेजारी एकही प्रोटॉन नाही, या कार्बनला एकही प्रोटॉन नाही, त्यामुळे 0+1 काय येईल, 1. हे 6 प्रोटॉन जे येतील ते काय देतील, मग सिंगलेट. आणि दुसरा एक प्रोटॉन जो आहे हा देखील सिंगलेट देईल, कारण तो डायरेक्ट ऑक्सिजनला जॉईंट आहे, त्याच्या शेजारी प्रोटॉन नाही आहे, म्हणून तो देखील सिंगलेटच देईल. पण तो सिंगलेट आपल्याला काय आहे, 2.4 डेल्टाला, कारण तो हायड्रोजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजनला जॉईंट आहे, त्यामुळे तो डिसिल्डेड प्रोटॉन आहे. अशा प्रकारे आपल्याला कंपाऊंडचं स्ट्रक्चर हे डिटरमाइन करता येतं. व्हेरी सिम्पल, इंटरेस्टिंग पण आहे. आता पुढचा प्रॉब्लेम बघू. बघा इथे दिलेला आहे, इथे दिलेलं आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला कंपाऊंडचा C9H11Br. C9H11Br असलेल्या कंपाऊंडमध्ये आपल्याला आता NMR डाटा दिलेला आहे. आपण पहिली स्टेप काय आहे, वी हॅव टू फाइंड आउट दी साईट ऑफ अनसॅच्युरेशन, म्हणजे किती डबल बॉन्ड आहे. आता या दिलेल्या कंपाऊंडमध्ये काय Br आहे, ब्रोमिन दिलेला आहे.
फॉर्म्युला करेक्ट करण्यासाठी जर ब्रोमीन असेल, ब्रोमीन एकच बॉन्ड फॉर्म करतो, म्हणजे त्याच्यामध्ये काय करायचं, मग दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये करेक्ट करण्यासाठी एक हायड्रोजन ॲड करायचा, कारण तो एकच बॉन्ड फॉर्म करतो. म्हणून आपल्याला जो फॉर्म्युला दिलेला आहे C9H11, या फॉर्म्युल्यामध्ये एक हायड्रोजन ॲड केला तर C9H12 हा झाला करेक्टेड फॉर्म्युला. आणि C9H12 नुसार आपण आता सॅच्युरेटेड फॉर्म्युला काय असला पाहिजे, मग 9 जर असेल तर 2 × 9 + 1, हे काय झालं, 2 × 9 18 + 1 काय पाहिजे, 19. म्हणजे सॅच्युरेटेड फॉर्म्युल्यामध्ये हाऊ मच हायड्रोजन्स आर रिक्वायर्ड, 19 इलेक्ट्रॉन पाहिजे. आपल्याला किती दिलेले आहेत, आपण फॉर्म्युला काढला 12 दिलेले आहेत. म्हणजे काय, जो सॅच्युरेटेड फॉर्म्युला इज C9H19, कारण काय 9 × 2 18 + 1 19, आणि करेक्टेड फॉर्म्युला काय C9H12. हे जर केलं आपण, हे कॅन्सल होईल, हायड्रोजन 12 - 19 - 12 किती होईल, 6. किती होईल, 6. म्हणजे हायड्रोजन डिफिशियन्सी किती झाली, 6. इथं किती इलेक्ट्रॉनची हायड्रोजनची कमी आहे, 6. मग साईट ऑफ अनसॅच्युरेशन कॅल्क्युलेट करताना काय करणार, SU = HD/2. आपल्याला एकूण किती हायड्रोजन डिफिशियन्सी आहे, 6ची, /2 जर केलं तर = काय येईल, 3. म्हणजेच दिलेलं फॉर्म्युल्यामध्ये कंपाऊंडमध्ये 3 साईट ऑफ अनसॅच्युरेशन्स असले पाहिजेत, म्हणजे 3 डबल बॉन्ड असले पाहिजेत, 3 डबल बॉन्ड किंवा एक रिंग असली पाहिजे, अशा प्रकारे. आता जर जनरली एक जनरल प्रिडिक्शन आहे, इट इज नॉट ऑलवेज करेक्ट, पण जर साईट ऑफ अनसॅच्युरेशन्स आपल्याला जर 3 किंवा 3पेक्षा जास्त येत असतील, 2पेक्षा जास्त, आणि NMR सिग्नलमध्ये आपल्याला एक सिग्नल जर 7.76 डेल्टाला येत असेल, तर कंपाऊंडमध्ये प्रिडिक्शनसाठी देअर मस्ट बी अ प्रेझेन्स ऑफ बेंझिन रिंग. तिथं काय असू शकते, बेंझिन रिंग असू शकते, असा अंदाज आपल्याला करता येतो, प्री प्रिडिक्शन ज्याला आपण म्हणतो. आता आपण बघूया आपल्याला काय झालं, मग 3 साईट ऑफ अनसॅच्युरेशन झालं. बघा इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे, इथं 4 दिलेले आहेत. आपण कॅल्क्युलेशनमध्ये काहीतरी घोटाळा झालेला दिसतो. करेक्टेड फॉर्म्युला C11, ओके, 1 ॲड केलेला आहे, पण त्यांनी तो काउंट केलेला आहे, 3 or 4, ओके. इथे ते ॲड केलेलं नाही, मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, अशा प्रकारे 3 आले, इथे 4 यायला पाहिजे, ॲक्च्युली 3 साईट ऑफ अनसॅच्युरेशन यायला पाहिजे. इट्स ओके, दे BR सोडून द्या किंवा BR टाका, 4 साईट ऑफ अनसॅच्युरेशन्स. आता आपण बघू, 4 बरोबर आहे, इथे काउंट करायचं नाही, नायट्रोजन किंवा ऑक्सिजन असेल तर करायचं, BR असेल तर तो ॲड करा किंवा सोडून द्या. ओके, आता आपल्याला सिग्नल्स बघायचे. 7.22 डेल्टा सिंगलेट, म्हणजे 6 सिंगलेट मिळतं, म्हणजे एक सिंगल सिग्नल मिळतो असा. केवणासाठी 5 हायड्रोजन्स, आणि ते जे हायड्रोजन आहे तो सिग्नल कुठे आहे, 7.22 डेल्टा, म्हणजे हायली डिसिल्डेड प्रोटॉन्स, कारण सिग्नल हाय डाऊनफील्ड शिफ्टिंग आहे, हाय डेल्टा व्हॅल्यूला, डाऊनफील्ड शिफ्टिंग हाय डेल्टा व्हॅल्यू. त्यामुळे 5 हायड्रोजन जे आहेत ते कसे असू शकतात, ते सिंगलेट केव्हा देतील, त्यांच्या नेबरला एकही प्रोटॉन नसेल, किंवा बेंझिन रिंगचे प्रोटॉन, मग मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन जर आपण पाहिलं तर तो देऊ शकतो. कारण का, अशा प्रकारे बेंझिनमध्ये काय असतं, इथं जर हा काहीतरी सबस्टिट्युएंट असेल, इथं X, हे जे काही प्रोटॉन असतील हे प्रोटॉनचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट सारखंच असल्यामुळे हे काय करतात, सिंगलेट देतात आपल्याला. 5 प्रोटॉन, बेंझिन रिंगचे प्रोटॉन जनरली सिंगलेट देऊ शकतात. अशा प्रकारे कॉम्बिनेशन असू शकतो. ओके, दुसरं कॉम्बिनेशन इथं मॉलिक्युलर फॉर्म्युल्यानुसार पॉसिबल नाही आहे, असं असू शकतं. हे पहिलं प्रिडिक्शन. दुसरा सिग्नल कन्सिडर करू, 3.38 डेल्टा ट्रिपलेट फॉर 2 हायड्रोजन. 2 हायड्रोजन आहेत, तेही काय असे डिसिल्डेड आहेत, कारण 3.38 व्हॅल्यू खूप जास्त आहे, डिसिल्डेड आहेत. 2 प्रोटॉन्स ट्रिपलेट केव्हा देतील, N+1 फॉर्म्युल्यानुसार ट्रिपलेट यायचं असेल तर इथं 2, यांची किंमत 2 असेल, +1 केलं तर 3 ट्रिपलेट येईल. म्हणजे नेबरिंग 2 प्रोटॉन्स असले पाहिजेत, ट्रिपलेट येण्यासाठी
नेबरिंग प्रोटॉन याच्यामध्ये किती असले पाहिजे, 2. तर तो देईल आपल्याला ट्रिपलेट. म्हणजेच त्या कंपाऊंडच्या शेजारी काय असलं पाहिजे, एकतर CH2 हे CH2 म्हणजे हा ट्रिपलेट देईल किंवा हा कुठला तरी एक देईल, हा ट्रिपलेट देईल असं समजूया आपण. असं जर जॉईंट असेल, मात्र इकडच्या बाजूला त्याला प्रोटॉन नको, या बाजूला प्रोटॉन नको, या साईडला प्रोटॉन नको, तेव्हा हा ट्रिपलेट देईल, कारण हे 2 प्रोटॉन होतील. आणि इकडे जर असला तोही काउंट करावा लागेल. पण हा असं जर असेल, इथं प्रोटॉन नसेल कार्बनवर पुढच्या, तर तो देईल ट्रिपलेट. अशा प्रकारे CH2 हे स्ट्रक्चर आहे. दुसरा प्रोटॉन आहे, तो पण ट्रिपलेटच देतोय, पण तो थोडासा कमी सिल्डेड आहे, कारण 3.8 पेक्षा तो सिग्नल थोडा कमी झाला आहे, 2.75. म्हणजेच मगाशी ते दाखवलेलं स्ट्रक्चर होतं आपण CH2 मगाशी सांगितलं, हा ट्रिपलेट देतोय पहिला सिग्नल, कारण का इथं 2 प्रोटॉन आहेत, 2+1 ट्रिपलेट होईल. या बाजूला मात्र प्रोटॉन नको, म्हणजे जिथं बेंझिन रिंग असली पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. कारण इथं आता प्रोटॉन नाही आहे, 1 2 3 4, त्यामुळे इथं कार्बन प्रोटॉन नसेल. म्हणजेच हा जो आहे हा ट्रिपलेट देतो. हा ट्रिपलेट जर देत असेल तर आपल्याला काय होईल, हे जे काय प्रोटॉन असतील हे काय देतील आपल्याला, हे देखील ट्रिपलेट देतील. कारण का याच्या शेजारी काय, हे 2 प्रोटॉन आहेत, 2+1 ट्रिपलेट, आपण ट्रिपलेट देईल. पण इथे मात्र प्रोटॉन नसलेलं पाहिजे, इथे प्रोटॉन नको. अशा प्रकारे प्रिडिक्शन झालं. आणि शेवटचा जो सिग्नल आहे आपल्याला तो काय आहे, 2.15 डेल्टा, अजून थोडंसं कमी आहे, क्विंटेट फॉर 2 हायड्रोजन्स. क्विंटेट म्हणजे काय, 5 सिग्नल केव्हा देईल, शेजारच्या कार्बनवर 4 हायड्रोजन असतील तर तो 5 सिग्नल देईल. अशा प्रकारे 4 तो सिग्नल आपल्याला देऊ शकतो. म्हणजेच आपल्याला बघा कंपाऊंडचं 5 सिग्नल आपल्याला मिळतील. दिलेलं कंपाऊंड आहे, मग अशी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द कंपाऊंड. 5 सिग्नल म्हणजेच कसं असलं पाहिजे, 5 केव्हा देईल, मी इकडे तुम्हाला सांगतो, 5 सिग्नल क्विंटेट. आपण हा पाहिला CH2 आणि CH2. इथं आपण समजा इथं रिंग किंवा कार्बन, प्रोटॉन नसलेला कार्बन, इकडे देखील प्रोटॉन नसलेला कार्बन. कारण हा काय देईल आपल्याला, हा ट्रिपलेट देईल. हा काय देईल आपल्याला, हा देखील ट्रिपलेट देईल, कारण त्याच्या शेजारी 2 प्रोटॉन आहेत. हा काय देईल आपल्याला, हे प्रोटॉन काय देतील, हे क्विंटेट देतील, म्हणजे 5. कारण का इथे 2, या बाजूला 2, 4, त्याच्या नेबरिंगला 4 प्रोटॉन आहेत, 4+1 5, म्हणजे क्विंटेट. हे प्रोटॉन आपल्याला क्विंटेट देतील. अशा प्रकारे हे सगळे जर आपण प्रिडिक्शन एकत्र केले तर आपल्याला स्ट्रक्चर काय मिळतं बघा. आपण पाहिलं बेंझिन रिंग आहे, 5 प्रोटॉन आहेत, 7.5ला हे 5 प्रोटॉन जे आहेत इथले हायड्रोजन हे सिग्नल देतील सिंगलेट, कारण सगळ्यांचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट चार्ज आहे. 1 सिग्नल आहे. तिथे पुढे हा जो CH2 असेल, हा CH2 इथं प्रोटॉन नाही, त्याच्या पुढचा CH2 आपण एक पाहिला होता आणि अजून एक CH2 आपण पाहिला. अशा प्रकारे म्हणजे याच्या शेजारी 2च प्रोटॉन आहेत म्हणून हा ट्रिपलेट देईल, याच्या शेजारी 2 आणि 2 5 प्रोटॉन आहेत म्हणून हा क्विंटेट देईल, आणि याच्या शेजारी 2 प्रोटॉन आहेत म्हणून हा ट्रिपलेट देईल. आणि इथं मग BRच उरला. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला जर पाहिला 6 कार्बन, 7 8 9 कार्बन झाले. हायड्रोजनची संख्या जर पाहिली 2 2 4 6 आणि 5 11 11 प्रोटॉन झालं बरोबर. सगळं फॉर्म्युला सॅटिस्फाय होतोय. त्यामुळे इथं आपण BR जे जॉईन केलं, शेवटी इथे BR जॉईन केला, BR हे स्ट्रक्चर मिळालं. अशा प्रकारे हे कंपाऊंडचं स्ट्रक्चर आपण कुठल्याही कंपाऊंडचं प्रिडिक्शन केल्यानंतर बघा हे आपल्याला अशा प्रकारे स्ट्रक्चर प्रिडिक्ट करता येऊ शकतं. हे 5 प्रोटॉन, हा जो प्रोटॉन आहे हा ट्रिपलेट देणार, हा आपल्याला ट्रिपलेट देणार आणि हा आपल्याला क्विंटेट देणार. मात्र ते सिग्नल जे आहेत हा जो आहे 3.38चा आहे, ट्रिपलेट देणारा, परंतु ब्रोमिन इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटजवळ डायरेक्टली जॉईंट असल्यामुळे त्याचा डिसिल्डेड आहे प्रोटॉन. अशा प्रकारे कंपाऊंडचं आपण सिग्नल प्रिडिक्ट करू शकतो. आता आपण आजच्यासाठीचं हे लास्ट एक्झाम्पल पुन्हा बघू. आता दिलेला बघा नवीन कंपाऊंड आहे C4H8O2. 2 ऑक्सिजन ॲटम आहेत, त्यामुळे त्याचा फॉर्म्युला करेक्ट करण्यासाठी एका ऑक्सिजनसाठी आपण CH2 ॲड करतो, तर दुसऱ्या ऑक्सिजनसाठी देखील CH2. म्हणजे एकूण आपल्याला 2 कार्बन आणि 4 हायड्रोजन ॲड करावे लागतील. म्हणजे C4H8
मध्ये आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये 2 कार्बन C2 आणि 4 हायड्रोजन C4 ॲड केलं तर आपल्याला काय मिळेल 8 4 12 12 H12 आणि 4 2 6 C6H12. फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला C6H12. हे बघा करेक्टेड फॉर्म्युला आपल्याला मिळाला C6H12. C6H12 जर आपण करेक्टेड फॉर्म्युला असेल, सॅच्युरेटेड जर पाहिला तर C6 6 कार्बन आहेत, याचा अर्थ हायड्रोजन किती असले पाहिजे 2 × 6 + 1 CnH2n+2 इथे +2 पाहिजे. पहिल्यांदा आपण चुकलो तर मला वाटतं 1 लिहिला गेला, त्यामुळे आपल्याला अनसॅच्युरेशन वरच्या कंपाऊंडमध्ये 3 येत होतं, ते 4 यायला पाहिजे होतं. ओके. 2 × 6 12 + 2 14 हायड्रोजन ॲटम पाहिजे, म्हणजे C6H14 हा सॅच्युरेटेड फॉर्म्युला आहे. करेक्टेड फॉर्म्युला काय C6H12. C6H12 याच्यातनं जर वजा केले तर आपल्याला 14 2 12 गेले 2 साईट ऑफ अनसॅच्युरेशन, म्हणजे 2 हायड्रोजनची डिफिशियन्सी आहे. म्हणून साईट ऑफ अनसॅच्युरेशन इज इक्वल टू Hd2/2. 2 हायड्रोजनची डिफिशियन्सी आहे, 2 × 2 2 / 2 इज इक्वल टू 1. म्हणजे या कंपाऊंडमध्ये एक डबल बॉन्ड असला पाहिजे. आता बघू सिग्नल्स. 1.15 डेल्टा ट्रिपलेट आहे. 3 हायड्रोजन जे आहेत CS3 म्हणजे अशा प्रकारे 3 हायड्रोजन असेल आणि कंपाऊंडमध्ये असं असू शकते. हे काय देतील ट्रिपलेट. हे केव्हा ट्रिपलेट देतील, म्हणजे याचे ट्रिपलेट केव्हा देईल जेव्हा त्याच्या शेजारी n+1 इज इक्वल टू 3 झाले पाहिजे. म्हणजेच यांची किंमत काय असली पाहिजे 2+1. म्हणजेच त्याच्या शेजारी n म्हणजे काय नेबरिंग प्रोटॉन 2 असले पाहिजे. म्हणजे इथं काय असलं पाहिजे CH2. तर हे काय देतील ट्रिपलेट, म्हणजे कंपाऊंडमध्ये CH2CH3 ग्रुपिंग असलं पाहिजे. पुढचा सिग्नल 2.03 डेल्टा सिंगलेट फॉर 3 हायड्रोजन. 3 हायड्रोजन सिंगलेट देत आहेत. 3 हायड्रोजन म्हणजे पुन्हा CH3. हे सिंगलेट केव्हा देतील, त्यांच्या शेजारी एक तर फक्त कार्बन असेल, C∪O असेल, म्हणजे शेजारी कार्बन नाही तर देऊ शकतात, किंवा CCH3 असेल तर देऊ शकतात, किंवा OCH3 असेल तर हे देऊ शकतात. कारण इथेही नाही प्रोटॉन, इथेही नाही प्रोटॉन, असं ग्रुपिंग कंपाऊंडमध्ये असलं पाहिजे. आता 1.15 आहे, म्हणजे तो खूप डिसिल्डेड नाही प्रोटॉन, म्हणून कदाचित डायरेक्टली ते इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटला तो जॉईंट नसेल. आता बघू पुढे कसं होतं ते. पुढचा सिग्नल 4.13 म्हणजे जास्त व्हॅल्यू आहे, हायली डिसिल्डेड प्रोटॉन. क्वार्टेट देत आहेत 2 हायड्रोजन, म्हणजे CH2 जे आहेत क्वार्टेट, म्हणजे 4 सिग्नल केव्हा देईल, त्याच्या शेजारी 3 प्रोटॉन असतील, यांची किंमत 3 + 1 = 4. म्हणजे याच्या शेजारी 3 प्रोटॉन असले पाहिजे. म्हणजे काय असलं पाहिजे, एक तर CH3 असला पाहिजे, तर हा काय देईल क्वार्टेट देईल आपल्याला. आता असा क्वार्टेट देईल. आणि हे जे काय आहेत पुन्हा प्रोटॉन, हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट जवळ, म्हणजे एक तर C∪O असला पाहिजे किंवा OCH3 असलं पाहिजे इथे, तर हे हायली 4.15 व्हॅल्यू येईल. म्हणजे ऑक्सिजन असेल डायरेक्टली तर ती व्हॅल्यू आपल्याला होऊ शकते. अशा प्रकारे हे सिग्नल सगळे एकत्र जर केले, बघा सोल्युशनमध्ये सेम दिलेलं आहे 1.15. ती इंडिकेट्स प्रेझेन्स ऑफ दिस ट्रिपलेट देतोय, ट्रिपलेट नॉर्मल अशा प्रकारे CH3 ग्रुप, त्याच्यामध्ये CH3 हा ट्रिपलेट आपल्याला देईल. CH2CH3 असेल तर पुढचं दिलेलं आहे ते सेम सिग्नल C∪O अशा प्रकारचं ग्रुपिंग असलं पाहिजे मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि शेवटचा सिग्नल 4.13ला तो काय आहे, डायरेक्टली C∪O ऑक्सिजनला अटॅच असेल CH3 किंवा मग C∪Oला. तर असं सगळं जर एकत्र केलं तर कंपाऊंडचं स्ट्रक्चरमध्ये असं ग्रुपिंग असलं पाहिजे. तर तो असं जर ग्रुपिंग C∪O CH2CH3 असेल तर हे प्रोटॉन 4.13ला दाखवतील, कारण ते डायरेक्टली इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटला जाईल. हे सगळं एकत्र केलं तर असं स्ट्रक्चर होतं CH3 C∪O CH2 CH3. अशा प्रकारे कंपाऊंडमध्ये काय असलं पाहिजे, कंपाऊंडचं स्ट्रक्चर असले पाहिजे. आणि त्यानुसार मग हे काय देतील, हे प्रोटॉन ट्रिपलेट देतील. कारण का याच्या शेजारी 2 प्रोटॉन आहेत, 2 + 1 ट्रिपलेट. हे याची क्वार्टेट देतील 4 QRT क्वार्टेट. कारण का इथे 3 प्रोटॉन आहेत, 3 + 1 4 म्हणजे क्वार्टेट. हे जे सिंगलेट देतील 3 प्रोटॉन, का नेबरिंगला प्रोटॉनच नाही म्हणून 0 + 1 = 1, म्हणजे
हे देखील आपल्याला सिंगलेट. अशा प्रकारे कंपाऊंडचं स्ट्रक्चर आपण डिटरमाइन करू शकतो. कुठल्याही कंपाऊंडचं स्ट्रक्चर डिटरमाइन करायचं असेल तर अशा प्रकारे आपण फॉर्म्युला पाहिला की आपल्याला कॅल्क्युलेट करता येतील. दीज आर द प्रॉब्लेम्स ऑन द IR. On next period we will see the hybrid problems, that is problem related with IR, UV and NMR spectroscopy. Hybrid problems gives us a more information about the structure. How they gives us a more information we will see in the next period. For the reference I am giving these objective questions. You have to take screenshot in order to have the study the objectives which are useful for the examination. I am scrolling this for your information. All these are the problems. We will have these problems in the examinations also. Some of the problems will be get asked. It may be, not definitely, but this is for your study. You have to take screenshot and try to study. So all these are the problems and these are the question answers. So watch the lecture completely, enjoy the lecture. If you have any kind of the difficulties, then ask me on the WhatsApp group. Thank you very much.